राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मोठ्या बातम्या। आता निवडणुकीमध्ये ठरलाय शेतकरी मोठा किंग मेकर। शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकरी केंद्रित प्रचार सुरू। तर राहुल गांधी म्हणतात की सोयाबीनला 7,000 भाव आणि बोनस देऊ। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणाबाजी, साठे बाजारावर कडक कारवाईचे निर्देश। तर उपमुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी सोबतच मोफत वीज शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देण्यात येणार आहे। सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, उद्धव ठाकरे यांचे विधान। जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडका। लाडकी बहीण योजना आणि सोयाबीनचा भाव, कापसाचा भाव यामध्ये संपूर्ण राजकारणाचा तडका सुरू आहे। मराठवाड्यातील लढतींचा लक्षवेध। तेल्या वाऱ्यावर सोडून व्यापाऱ्यांचे 16 कोटीचे कर्ज या सरकारनं माफ केले। मुकुल वासनिक यांची महायुतीवर टीका। चंद्रपूर येथील प्रचार सभेमध्ये हा जोरदार केला प्रहार। मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध। महिला, तरुण, आरोग्य, शिक्षण यांना अधोरेखित करणार जाहीरनामा। शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतशील राज्य। उदय सामंत। बीडमध्ये महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सभा। आजी माजी आमदाराची प्रतिष्ठा लागली पणाला। जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार पोहोचला शिगेला। उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचारात। शेतकरी मात्र पेरणीत व्यस्त। आधी पेरणीची, रब्बीची पेरणी करू, मगच प्रचारातले पाहिले जाईल भावा। विधानसभेच्या काटेकी टक्कर। कोणाच्या गळ्यात पडणार विजयाची माळ? संपूर्ण शेतकऱ्यांचे, नागरिकांचे या विधानसभेकडे लक्ष। निवडणुकीमुळे मोगरा आणि गुलाबाचा सुगंधही महागला। आता गुलाबाचे फुले 400 तर मोगऱ्याचे 600 रुपये प्रति किलो भाव। उन्हाळी मक्यावर लष्करी अळीचा झाला प्रादुर्भाव। शेतकरी चिंताग्रस्त। अळीकडून पानांची केली जाते चाळणी। महाविकास आघाडी सरकार येताच 7,000 रुपये दराने सोयाबीनची खरेदी। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणेचे उमेदवाराकडून स्वागत। धानोऱ्यात शॉर्ट सर्किटने 5 एकर ऊस खाक। महिन्यातील दुसरी घटना। ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत। परभणीत हॅट्रिक होणार की नवा चेहरा मिळणार? परभणीत राहिला आहे शिवसेनेचा बालेकिल्ला। शेतकरी नवरा नको ग बाई, कारभारींमुळे मिळणे झाले आता कठीण। तुळशी लग्न आटोपले, आता विवाह सोहळ्यांची धूम। नोकरी व व्यावसायिकांना प्राधान्य। ट्रॅक्टरपेक्षा बैलजोडीच बरी, बियाणे उगवण क्षमता भारी। कृषी विभागाचा सल्ला। आरमोरी तालुक्यात रब्बी बीज प्रक्रियेची मोहीम। शासकीय अहवाल म्हणतो जिल्ह्यात यंदा पीक परिस्थिती उत्तम। पीक पैसेवारी 54%। सुधारित पीक पैसेवारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळेल। खरीप हंगाम लागवड खर्चही निघाला नाही। शेतकऱ्यांचे हाल करणाऱ्या महायुतीला धडा शिकवा। माणिकराव ठाकरे यांचे आवाहन। दिग्रसमध्ये परिवर्तन निश्चित। रब्बी पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात। पीक विमा पिकासाठी 70% जोखमीस्त। कांदा, गहू, हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबरपर्यंत काढता येणार आहे शेतकऱ्यांना पीक विमा। कापूस खरेदीचे निर्देश। CCIच्या CMDची खरेदी केंद्राला झाली भेट। सोयाबीनला 4,892 रुपये क्विंटल भाव। तुम्ही नोंदणी केली का? नाफेडद्वारे खरेदी सुरू। मेहकर खरेदी विक्री संस्थेकडे 1,304 शेतकऱ्यांनी आजपर्यंत केली नोंदणी। सोयाबीनला 6,000 रुपये महिने हमी भावाने मोठा दिलासा मिळाला। कणखर। पंतप्रधान मोदींच्या घोषणेने शेतकऱ्यांना होत आहे स्वागत। वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचन होईना। शेतकरी चिंताग्रस्त। वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी।
महाराष्ट्रातील 8 लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या, प्रियंका गांधी. विचार वेगळे पण शिवरायांचा सन्मान करतो. मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले. रावसाहेब दानवे यांचे मत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच ठळक घडामोडी